नमस्कार, मी अश्विनी. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. गुढीपाडवा का साजरा केला जातो याविषयी वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत. त्यातीलच एक कथा म्हणजे याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची स्थापना केली आणि चैत्र शुद्ध पक्षात गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी हे यशाचं प्रतीक मानलं जातं, समृद्धतेचं प्रतीक मानलं जातं, विजयाचं प्रतीक मानलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच दिवशी प्रभू श्री रामानी युद्ध जिंकले होते जेव्हा ते सीतामातेला परत आणण्यासाठी गेले होते. सो अशा दोन गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या अजूनही कथा प्रचलित आहेत याविषयी. सो मला माहीत असलेल्या या दोन गोष्टी आणि म्हणून आजपासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. सो सर्वांनी खूप नवीन संकल्प करा आणि सर्वांना हे नवीन वर्ष भरभराटीचे, समृद्धीचं